काय मंडळी, हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि ही मराठवाडा स्पेशल अशी ही भजी आमच्याकडे 3 ते 4 वेळा बनवली जाते वेळ अमावस्यापासून. चला पटकन करूया रेसिपीला सुरुवात. खूप सुंदर बेत होतो भजी, बाजरीच्या भाकरी किंवा बाजरीचे उंडे. चला पटकन करूया रेसिपीला सुरुवात. तर इथे बघा, हरभरा घेतलाय, ओला हरभरा, मटार घेतलाय, गाजर, काकडी, शेंगदाणे, त्यानंतर तुरी, ओल्या तुरीचे दाणे काढून घेतलेत, आलं लसूण पेस्ट आणि मिरची वाटून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर कढीपत्ता हा घेवडा घेतलाय कापून, आणि इथे कांद्याची पात आहे, कोथिंबीर आहे आणि मेथी सुद्धा धुवून स्वच्छ घेतलेली आहे. तर आता बघा, इतक्या भाज्या लागतात आणि शक्यतो म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात 3 ते 4 वेळा ही रेसिपी प्रत्येक घरी केली गेली पाहिजे, कारण हेच दिवस असतात खायचे. सगळ्या भाज्या आपण कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत. ज्या कोणत्या सगळ्या भाज्या आहेत, म्हणजेच मेथी, कांद्याची पात आणि कोथिंबीर सोडून सगळ्या भाज्या आपण वाफवून घेणार आहोत. खरं तर पूर्ण मराठवाड्यामध्ये ही वेळ अमावस्या दिवशी अशी ही भाजी केली जाते आणि त्यासोबतच ज्वारीचे आंबील, बाजरीचे उंडे, परत गुळ टाकून बाजरीचे उंडे, असे विविध प्रकार केले जातात. पण त्याच्यानंतर सुद्धा 3 ते 4 वेळा बरेच लोक ही बनवतात, कारण शेतामध्ये सगळं हे अवेलेबल असतं त्यामुळे. तर इथे कुकरला आपण शिट्ट्या लावून घेतोय. तोपर्यंत इथे हिरवी चिंच उकडून घेतलेली आहे पाण्यामध्ये. ही 15 ते 20 मिनिटं आपल्याला उकडून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्मॅशरच्या साह्याने व्यवस्थित आपल्याला ही असे बारीक करून घ्यायचे आपल्याला, म्हणजेच घोटून घ्यायचे आहे. आणि बरोबर चाळणीमध्ये गाळून तो चिंचेचं पाणी सेपरेट करून घ्यायचंय. तर भजी म्हणजे आपल्याला सर्व भाज्या उकडून झालेल्या आहेत, त्या व्यवस्थित नितळून घ्यायच्यात चाळणीमध्ये. चला तर आता फोडणीची तयारी करूया. तर इथे पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये तेल टाकलंय. तर आपलं प्रमाण किती आहे त्यानुसार तेल टाकायचं. तर इथे मी जवळजवळ 2 वाट्या तेल टाकलंय, कारण बरंच आम्ही बनवलं होतं म्हणून. त्यानंतर जिरे मोहरे टाकायचे. ते तडतडल्यानंतर इथे आलं लसूण पेस्ट टाकायचे, कढीपत्ता टाकायचे आहे. आलं लसूण पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित अशी चांगली फ्राय करू द्यायची. मग त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची बारीक कट केलेली. त्यानंतर मेथी, कांद्याची पात अर्धी आपल्याला वरतून सुद्धा टाकायची आणि अर्धी तेलामध्ये सुद्धा टाकायची आहे. तर इथे कांदा वगैरे जात नाही, बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने करतात, तर ही आमच्याकडची पद्धत आहे. मीडियम गॅसवर आपल्याला करायचंय. बरंच प्रमाण असल्यामुळे आम्ही फास्टच गॅस ठेवलेला, पण ही अशीच फोडणी आपल्याला घालायची आहे. तर आलं, लसूण, कोथिंबीर आपल्या तेलामध्ये चांगलं असं परतून झालंय. आता ह्याच्यामध्ये मिरची टाकायची आहे, म्हणजे वाटून घेतलेला खरडा जो असतो तो टाकायचा आहे. तर भाजीच्या हिशोबाने तुम्ही त्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करा. तर इथे मी बरंच खरडा टाकलाय, म्हणजे जेवढं तिथे भरून होतं त्याच्या पूर्ण अर्ध्याला अर्धा खरडा टाकलेला आहे वाटून. तर तो आपल्याला हिरव्या मिरच्या आधीच भाजून मिक्सरवर खरडा वाटून घ्यायचा आहे, तो व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. मग मेथी टाकायची आहे. तर इथे पूर्ण एक मेथीची जुडी घेतलेली होती, त्याच्यातली अर्धी मेथी आपल्याला तेलामध्ये टाकायची आहे आणि अर्धी वरतून टाकायची आहे. मेथी व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे. ह्या काही ज्या रेसिपी असतात, ज्या सिझनेबल असतात किंवा सीझनला येतात, त्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत. तर इथे बघा, कांद्याची पात सुद्धा टाकायची आपल्याला. सेम कांद्याची पात एक जुडी घेतलेली होती आणि अर्धी तेलामध्ये टाकायची आणि अर्धी वरतून टाकायची आहे. बऱ्याच भाज्या इथे लागतात, पण ह्या भाज्या सर्व शेतामध्ये अवेलेबल असतात. तर म्हणजे तुरीच्या शेंगा सीझन असतं, मग तुरीच्या शेंगा सुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि ओले हरभरे असतात, मटार असतो, ह्या सगळ्या ओल्या गोष्टी घ्यायच्या आहेत. आता इथे हळद टाकायची आहे. हळद आणि मीठ टाकायचं आणि व्यवस्थित परत एकदा परतून घ्यायचं आहे. तर बघा, इथे आपली मेन फोडणी झालेली आहे आणि व्यवस्थित सगळ्या बाजूने मेथी, कांद्याची पात आणि सर्व मसाले जे काय आपण टाकलेत ते परतून घेतलेले आहे. बाजूला ज्वारीच्या भाकरी पण बनवण्याची रेसिपी सुरू आहे. तर इथे बघा, आता चिंचेचं जे पाणी होतं, चिंच इथे हिरवी चिंचच घ्यायची आहे, त्याच्याने टेस्ट खूप छान येते आणि ही भजी जवळजवळ 2 ते 3 दिवस खाल्ली जाते बनवल्यानंतर, ती खराब होतच नाही. तर इथे बघा, चिंचेचं पाणी व्यवस्थित मिक्स केलंय. पूर्ण चिंचेचं पाणी कसं काढायचं ते तुम्हाला मी दाखवलंच होतं. तर इथे पाणी ओतून घ्यायचं आपल्याला. आपलं जेवढं मटेरियल आहे त्यानुसार पाणी ओतून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर हे पाणी व्यवस्थित उकळू द्यायचंय आपल्याला एका साईडला. तोपर्यंत आपण बेसन मिक्स करून घेऊया. तर इथे बेसन घेतलंय 2 वाट्या
आणि पाणी घालत हळूहळू ते गाठी फोडत फोडत आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं बेसन. तर बघा बेसन एका साईडला मिक्स होतंय आपलं, एकीकडे हे आपलं पाणी उकळतंय, भाजीचं पाणी उकळल्यानंतर आपल्याला सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा बेसन पण व्यवस्थित पातळ केलंय, पाण्याला उकळी आलेली आहे. आता सर्व ज्या भाज्या आपण उकडून घेतलेल्या होत्या कुकरमध्ये त्या घालायच्या आहेत. त्यानंतर आता मेथी जी अर्धी उरली होती ती घालायची आहे. कांद्याची पात पण आपल्याला घालायची आहे वरतून आणि परत एकदा म्हणजे उकळी येऊ द्यायची आहे आणि भाज्या व्यवस्थित जरा थोड्याशा पाण्यामध्ये खळखळ उकळू सुद्धा द्यायच्या आहेत, म्हणजे शिजू द्यायच्या आहेत. ऑलरेडी त्या उकडून घेतलेल्या होत्या तरी सुद्धा एक उकळी आपल्याला व्यवस्थित काढायची आहे. तर बघा आम्ही अशा प्रकारे इतकी जास्त भजी करतो कारण ती लागतेच तेवढी. चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करायचंय आणि असा अंदाज बघायचा आहे, म्हणजे बेसन किती लागतं सगळं आपल्याला अंदाजे करायचे आहेत गोष्टी. इथे बघा उकळी आलेली आहे, म्हणजेच आपल्या भाज्या व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता आपल्याला बेसन घालून घ्यायचंय. जे कालवलेलं बेसन आहे बिलकुल गाठी न करता आपल्याला पटपट हलवायचं आहे. तर बघा असं एका साईडने बेसन घालत चमच्याच्या साह्याने मिक्स करायचं आहे आणि अंदाज बघायचा आहे. परत लागलं तर थोडंसं बेसन लगेचच टाकायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपल्याला ही भजीची भाजी बनवायची आहे. खूप सुंदर होते. आता बेसन टाकल्यानंतर व्यवस्थित उकळू द्यायचे चांगले, म्हणजेच कुठेच गाठी वगैरे व्हायला नाही पाहिजे आणि पूर्ण बेस पासून व्यवस्थित चमच्याच्या साह्याने मिक्स करायचे. तर पूर्ण 10 मिनिटं आपल्याला एकदम छान असे मीडियम गॅसवर शिजू द्यायचे. बेसन व्यवस्थित शिजलं पाहिजे त्याच्यामधलं. तर अशा प्रकारे ही भजी खाण्यासाठी रेडी आहेत. रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अजून सुद्धा इकडे मुंबईमध्ये सुद्धा या भाज्या भेटतात विकत, तर तुम्ही सुद्धा अशी रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.